आलो गावातून आलो भाऊतात या. चल चल ना. आले ना. अरे काय झाल बा. काय म्हणता? लोक सकाळी सकाळी मॉर्निंगला जातात मॉर्निंग वॉक करायला. तुम्ही दुपारी कुठं वॉक करीतात? दिसनात का आम्ही नवरा बायको कुठून आलो? कुठे गेलते? तुम्हाला दिसना का आम्ही जोडी कुठं गेलतो? हायला पुढं खळ्यावर बिळव झोपायला गेलते काय रग घेऊन उशिरा उठल्या? नाही. साधा भाऊ आम्हाला हाय का वावर कुठं जाय ना आम्ही खळ्यावर हा? मिरच्याच्या खळ्यावर. साधा भाऊ हा मिरच्याच्या खळ्यावर झोपलो तर ठसका नाही यायचा का आम्हाला? ठस 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 करतो. आता ही चांगली जाडजूड रग दिसते. पायापर्यंत तोंडापर्यंत आलो कस काय ठासका येईल? एक येत का दोन रग येत? साधा भाऊ चाष्ट नका करू. आम्हाला गिफ्ट भेटलंय ते चादर. चादर तुम्हाला गिफ्ट घेतलं? तुम्ही कोणतं मोठं काम केलं तुम्हाला गिफ्ट द्यायला लोक? डिपुटी भाऊनी दिलंय ते. मग पुटी भाऊनी दिलं? त्यांचा ना वाढदिवस होता त्यांनी चादरी वाटल्यात 10-20 जणाला माहितीये का? 10-20 नाही मग? 45 जणांना दिल्यात. 45 जणाला. अरे पारी खंबीर होती. मग पारीनी मोठी दिली बांधून घेतली. म्हणले आम्हाला ही चादर पाहिजे ही. ती उलगाडून बघितली का डेपुटीन दिलेली आहे. टावेल सुद्धा चादर म्हणून देते ना घरी आल्यावर समजेल. इथं कमराला गुंडाळायचं अंगाव घ्यायचं नाहीच. ते काय तुमचा वार्ड आहे वय हा? करायला घोळ. नाही डेपुटी भाऊ आहेत मग? त्यांच्यावर विश्वास आमचा लय आहे. हा का हा. भोक पडलेले असे नातून रूपात आहे. इथं अजून तुम्ही तर खुल्ली नाही पण लई विश्वास लई डेपुटीवर. विश्वास आता भोक पडलेले ते आम्हाला मच्छर मारायला देणार आहेत. काय म्हणतात त्याला पारे? मच्छर मारायचे याला काय म्हणतात? मच्छरदानी हो. मच्छरदाणी उन्हाळ्यात वाटणार आहेत ते. डास चाव नाही म्हणून. हा तुम्हाला ते लिंबाचा पाला देते ना एखाद वेळेस गामेले जाळा थोडा दूर करा आणि झोपा निवांत. जळातात तुम्हाला तर वाटता येत नाही चादरी बिदरी. अरे चादरी 45 ना. त्या तिथं मसोबाच्या वाड्यात त्या वाड्याच्या फादीला ती गाडी अडकली होती. त्याच्यातून एखादा गठ्ठा पडलेला आणि त्या डेपुटीने लागला सांगायला तू इथून माग वाढदिवस नव्हते का त्यांचे? काय लहान दिवस होते काय? 8 दिवस होते. आताच वाढ झाला. अहो त्यांनी तेवढं तरी दिलं. तुमच्या वार्डात साधा कब्बर चहा तरी मिळतो का आम्हाला? दारू पाहिजे तो रुपा तुला नाही समजायची. कुणाला दारू मी पाच? स्टँडर्ड 5-10 रुपयाचे नाही वाटीत वतनदार घराने. मी आरसी ओशी देशी ज्याला याच्याकडे दिशी असती माणूस बघून ज्याला त्याला असत देतो देतो का नाही? देतावर का? हा. अय, काय काय नाही तो दात पासून सोडली. जाऊ का? हा फोन करतो. चल. हा फोन करण डेपुटी जिंदाबाद म्हण. नाही हो. नाही ना म्हणणारच आहे. अंगावर घ्या बघा वाजबीस येतो का वापरलेली असेल. गरमी. अरे श्यामेच्या घरी दिसली होती मला तशीच रग. हाय का? काही कशी बोल. बोलत्या? जाऊ दे. कुठे गेली ती सुगंधा? अहो काही नाही जरा थोडं काम होतं तिकडे गेलते. काय हो? अरे आता हिवाळा संपत आली ना आता कशाला रग घेतली? अहो ते डेपुटीने दिलेत. डेपुटीने हा ते झाल्यान श्यामेला डेपुटीने दिल्या तुला दिली काय? डेपुटी काय सगळ्या गावात रगी वाटून मत गोळा करीत आहेत का काय? अहो मतबित नाही पण त्यांनी सगळ्यांना दिले माहिती का जे गोरगरीब आहे वगैरे त्यांना. मला आहे ना तुझ्याकडून अपेक्षा नव्हती. अहो मी तिथून चालले होते त्यांनी आवाज दिला आणि मग तिला त्यात काय एवढं. नेमकी रग वाटपाच्या वेळेस तू तिथं जावा त्यांनी आवाज द्यावा आणि तू रग घ्यावा म्हणली असती तर याच्यापेक्षा मी ती काश्मीरची आणून दिली असती तुला रग. थंडार अजून थंडीला दिवस जायची. एक काम करा ना तुम्ही आता मस्त डबल बेडचं घेऊन द्या ना मग मला टेन्शनच नाही. डबल बेड घेऊन देऊ का? डबल बेड बेडचं ब्लँकेट घेऊन द्या. ब्लँकेट घेऊन देऊ होय. पण आता ही म्हणजे कसं होतं मतामध्ये भांडण लागत. अहो पण आता हे फुकट भेटलं जरा तुम्ही 2 पैसे खर्च करून आणून द्या मोठी आहे की नाही. मी मोठी आणून देईन पण माझी एक आठ आहे. काय? ही आहे ना खाली हात राहायची डेपुटीची मी दिलेली अंगावर घ्यायची. वतनदाराचं वस्त्र आहे ती. हे डेपुटी बिपुटी सगळे भीतीवरचे चित्र आज येत उद्या नाहीत. हे खाली हात राहायचं. आपण आणलेली क्वालिटीच आणणार आहे आणि असे किती 40-45 वाटल्या ना हा आपला आकडा दुप्पट राहील. 90 खरंच आहे? 100 मग माझा नंबर पहिले. हा अरे तू जा तू वार्डातलं ना क्या आमच्या तुला सर्दी झाली ना
अख्ख्या वार्डाचं नाक गळत आहे. हा, हा. जाऊ नाक मग आहे हा. जा पण त्याच्यावर लय बोलू नको. हे 50-50 रुपयाला आहे ना गाडी पुसायला कापडे येतात ना, त्याच्यापेक्षा जादा किमतीचं नाही ते. वतनदार फुकट भेटलं त्यात स्वस्त, माग काय बघायचं. जाऊ का मी आता? फुकट काही घेऊन येऊ नका, नाहीतर देते ज्वारीचा पाचुंदा. हा साहेब, कार्यक्रम लय भारी झाला बरं का. नाही नाही, तुम्हाला सांग का, ही आता सुरुवात आहे. जुळण्या लय मोठ्या आहेत अजून पुढच्या. हा 50-60 लोक होते. वाटल्या चांगलं हे वाटलं. काय होतं माहिती आहे का, थोडं आपलं केलं म्हणजे गावातले लोक खुश राहते, तर बाकी दुसरं काय. हा चालेल साहेब, मी येतो ना तुमच्या यायला येतो ना. हो हो 100% सर. ठेवू मग सर. तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळं बरोबर चाललंय. तुम्हीच गुरु आहेत आमचे राजकारणातले. ठेवू का सर? ओके. सदाभाऊ आयला, सदाभाऊ नेमका सदाभाऊ उशीर झाला बघ. ऐका, चांगल्या कामाच्या टायमाला नेमकं तुम्ही इथं नसतात. सदाभाऊ हिरक देऊन टाका. नाही नाही, बाहेर म्हणजे तिकडे गेलो तुम्ही. युक्रेन आणि रशियाचं युद्ध होतं. पुतीन म्हणला या, ते वेलेस्की का काय ते म्हणला या. म्हणलं मला आजच्या दिवस हरभऱ्यावर मारायचा आहे. आज आंतरराष्ट्रीय काय जमणार नाही, उद्या येतो. आंतरराष्ट्रीय मुद्द्याचं काय करायचं, एक सदाभाऊ द्या फोटो काढचा. काय रग वाटल्यात मी आज. त्या रगी आहेत हा? ना, तुमच्याकडे ठेवा. आमच्या मनगटात रग आहे. तुमची रग घेऊन आम्हाला उभी येत नसती. अंगातच गरमपणा आहे. ह्या प्रेमाच्या रगी आहेत, उबदार बर का. या अशा आम्ही आलतू फालतू लोकांना देत नाहीत. सिलेक्टेड लोकांना दिले, सिलेक्टेड. आमचं नाव कट करा सिलेक्टेड यादीतून. मतदार नाही, विरोधी पक्ष नेता दावा करता हे बघा. मतदारांना रगी द्या, पोते द्या. आणखीन काय उभी आहे, गारटल्याला मतदार आहे तुमचा, रगी घेऊन जाणारा. गावाकरता किती जरी केलं ना बरं का, विरोधक तो विरोधकच असतो. मला वाटलं होतं विरोधकाला जर चांगलं पांघरून दिलं तर विरोधक खुश होईल, पण हे पांघरून लागे विरोधक नाही. हे आपले ना, आपलं राहू दे, आपल्या अंगावर घेऊया. तुझ्याच अंगावर घे, तुला पुरण खालून वरून. तू आहेच 2.5 फुटाचा. इकडे खडी बघा रस्त्याला, इथं पायाला कापलंय माझ्या, तिथं नाही विकास दिसायचा. इकडं आणलाय विकासन प्रगतीच्या गप्पा मारिता. बोलणं बरं का, आपण मनोर नाही घ्यायचं. जळपापट झाला का माणूस असंच करतो. चल येऊ का, नमस्कार. नमस्कार. नाम राम नाही, रगी नसतो वाटीत मी. कोण द्यायला लागले तुम्हाला? उरले म्हणून देत होतो. कोण कोरले द्यायला म्हणून देत नाही, मी घेत नसतो. आम्ही देत नसतो. तुमच्याकडली रग घेत नसतो मी. ब्लँकेट वाटणार आहे, ब्लँकेट. ब्लँकेट कधी उन्हाळ्यात वाटता का लोकांना गरमायला लागली हो? हे चला. तुमचे भोकं पडलेले दिसते ना 12 महिन्यात. पुढल्या 12 महिन्यात पावसाळा संपला की ऊन आलं अरे. डोक्याहून. आता हिवाळा संपल्यावर रग वाटायला लागले. देवता नेऊ शेवट राहिली. तिकडं घाल, तिकडं वाळू. देऊ का नेऊ ताबऱ्या जालबा. ए पारू, अरे झोपले का काय? रग घेऊन डेपुटीची. काय म्हणले? डेपुटीची रग घेऊन म्हणलं खाली आथरीतात का काय? नाही नाही, खोलून बघितले आम्ही, पिशवीतून काढली. हा का? हा आता तुम्ही म्हणले होते हा बघ जुनी दिली का, त्याला होल पडलेत का, श्यामभाऊजीची आहे असं वाटत होतं तुम्हाला. मला ती बघायला श्यामे- पाहिजे ना. श्यामेच्या इथे तशीच एक रग दिसली श्यामेच्या अंगावर. माग गेलो होतं दुपारी, तर मला लय गारला वाजून आले. तेवढी तसलीच रग होती. आता रगी सारख्या त्या. हा पण कार्यक्रम जोरात झाला डेपुटीला. कार्यक्रम लय ढांगा ढोंगात केला भाऊ तुम्हाला काय माणसाने. माहिती पण, हा तुम्हाला काय माहिती कार्यक्रम लय जोरात, तुम्ही थोडी होता. जग जाहीर इथं व्हॉट्सअपला बघा 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 हे. हा अहो, आपल्या दोघांचा फोटो कसला भारी आलाय बघा की. काय लिहिलंय? गावातील दीन दुबळ्या गोर गरीब जनतेला डेप्युटी कडून रक्तदान. हो डिपुटी किती भारी आहे, डायरेक्ट आपलं फोनवरच. दीन दुबळे गरीब भिकारी रस्त्याच्या कडाला झोपलेल्या माणसाला लोक रात्रीचं वाटी देत ना. समाजसेवक स्टेशनवरच्या रस्त्याच्या एस टी स्टँडवर असे उघडे नागडे झोपलेले गारठ्यानी कुडकुडत असते. मग असे डेप्युटीसारखे माणसं येऊन दानधर्म करतात. तशातच तुमचं आहे, फक्त गावात. म्हणजे आम्ही भिकारी आहेत असं म्हणायचं काय डेपो? त्या टाईप मध्येच आलं दीन दुबळे असं असं त्याच्यात. रोडवर झोपणार. हा 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 त्याच्यात छाप करून घेतली. मीच गेलो ना, फोन चालू होता काय? आमदार साहेबांना.
करीत असतो मोठे कामं. साहेब येतो मी, गावात आहेत असे भिकार भानंग, वाटले त्यांना रगी 45च का, आम्हाला रग का नाही. हे खरं खरं पारे श्रीमंताला अहो, करायचं नाही. किंमत केली तुमची किंमत डेपुटीनी. हो तसं नसन हे उगा 100% पारे. म्हणून तसं केलं असन. बरं श्याम्या होता का रग घ्यायला? नाही नाही दुकानदार दुकानदार मी होतो का? नाही वतनदार अशोकराव होते का? नाही. बागायतदार हा. तुम्ही. हे मजूर कुठे? म्हणजे आपण मंजूर कामाला जातो त्यांना आपण त्यांना मंजुराला दाखवायचंय दिले. किती गरीब आहेत, किती लाचार आहेत. एका रगी मध्ये मतदार. सुगंधाला बी दिली ना. हा सुगंधाला सुगंधा कर्जदार याच्याकून घेती त्याच्याकून घेती, बरोबर ते सगळं केलं. सुगंधा कसं होतं, आमच्या वार्डात जरा माझी वा करायची ना, माझं नाक ठेसायचं होतं, ती वार्डात नाक होती, तिला दिलं म्हणजे माझा माणूस फोडलेला दाखवायचं होतं. म्हणजे मतदान फोडायचंय तुमचं. हेच आहे. आता तुम्ही तुला छाती काढू नका चलो, तू दीन दुबळा गरीब भिकारी त्या टाईपमध्ये राहत जा. ते टाकलंय तसं. काय भिकारी म्हणले आम्हाला डेपुटी. रग आहे तुमच्या घरात त्यांची आतमध्ये. नाही, नाही. जवळ तुमच्या घरात रग दिसन तोपर्यंत तुम्ही दीन दुबळे भिकारी असंच होणार आहे ते. सदा भाऊ हा. लय ना काही हिनो बरं का आम्ही रग आणली म्हणून तर पहिले त्यांची रग देऊन येऊ. आता डिप्युटी भावना बघा मी कशी बोलते. आम्हाला भिकारी होय? मग? आम्ही रोडचं होय? दीन दुबळ्याचा समानार्थी अर्थ त्योच आहे. सदा भाऊ ती रग आण पारे रग. बघा जवळच्या असून त्यांनी आपल्यावर खोटवाडपणा केला. अरे हेच आहे. 45 रगी वाटायच्या आणि 450 मते घ्यायचे. लागा पुण्याच्या कामाला उशीर नका करू. बघा डेपुटी सुमार. चला ती रग घेऊ. काय सुगंधा झाले स्टेटस पाहून सगळे? हो माझेच फोटो एडिट करत होते. अयो तुझे फोटो एडिट करीत जा, पण लोकांनी काय टाकले ती बी बघत जा. आता लोकांचं बघून काय होणार आहे सांगा बरं, काय टाकलं काय नाही. आपण आपलं पाहिजे डेपुटीचे स्टेटस बघ का बरं? बघ 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 स्टेटस. पुढे स्टेटस मला कशाला बघायला लावता? तुझ्या गरजेचं आहे म्हणूनच बघ म्हणतोय. हो काय भारी फोटो टाकला होता त्यांनी. तुझा फोटो पुढे बघा ना. आता पुढे बघ काय लिहिलंय. दीन दुबळ्या गोर गरीब जनतेला रग वाटप करताना हा खरंच ना, ते पण किती मस्त लिहिलं ना. दानशूर नामदेवराव गव्हाणे. गव्हाणे डेपुटी सरपंच औचित्यवाडी. दीन दुबळे दीन दुबळे. अरे ह्यो गेला तालुक्यात, तुझे नाव कुठं आहे? तालुक्यात जिल्हा पातळी सगळ्या ग्रुपमध्ये आता तो पांगत चालणार. लोक म्हणणार दीन दुबळे गरीब. भिकाऱ्यात गंत केली तुमची भिकाऱ्यात. अरे एका रगीत एवढ्या स्टेटसवर तुमचं स्टेटस संपलं ना, त्यांचं स्टेटस मोठं झाले, तुमचं स्टेटस झिरो केलं ना. माणूस लय डोकेबाजी. तुला रग दिली असन मोजून 45-50 रुपयाची, तिथं झुरझुरी अशी बघितलं तर दिवसाचं अन्य दिसत्यान. पण छाप बघा ना, स्टेटस व्हॉट्सअप ग्रुप, तिकडं आमदार साहेबांच्या त्या फेसबुक पेज का काय, त्याच्यावर मोठी बातमी. मी गेलतो फोन चालू होता, दिल्या गावातल्या गोरगरीब लोकांना वाटल्या. खरंच होय. मी कानाने ऐकलेली गोष्ट आहे. डिप्युटीला शोभतं का हो हे असं वागायला? अरे 50 रुपयाची रग द्यायची, 50 ग्रुपवर टाकायची, त्यांच्या छापी. हे बोगस स्टेटसवाले असेच असते. रुपयाचं आवळा द्यायचा आणि भोपळा घ्यायचा प्रसिद्धीचा. मग हो काही बोल नका बरं. आता काय करू नाही मी? काय नाही, तोंडावर अशी फेकून द्यायची रग. पिशी सकट, पिशी सुद्धा नको, त्याच्यात साखर सुद्धा आणता येणार नाही ते पिशीत. आणि काहीच नाही, म्हणजे काहीच उपयोगच नाही ते. बघ आता तुला स्टेटस जपायचं असन तर त्यांना म्हणावं आमचं स्टेटस असं कशाला टाकलं, आणि फेकून ये. माझं सांगाय चाललंय, लोकांचं स्टेटस कमी नाही झालं पाहिजे, स्टेटस वाढलं पाहिजे. बघ आता वतनदार म्हणतात तेच बरोबर आहे. चांगलं काम झालं बा आज एक. कर झालो. काय झालो म्हणजे तुम्ही फोटो कुठं टाकलाय आमचा? कोणचा फूट टाकला? कोण? व्हॉट्सअपला तुम्ही टाकलाय फोटो दीन दुबळ्या गोर गरिबांना गावातल्या लोकांना. आयले मी नाही पाहिलं गड्या फोटो. कार्यकर्त्यांनी टाकला काय काय मग? कोणत्या कार्यकर्त्याने भिकारी म्हणले तुम्ही आम्हाला? काय म्हणले? वरच्या भिकारी. लोकांना. अरे आपल्या ग्रुपला पाडला प्रति
ग्राम संसद भवन औचित्यवाडी. अरे कसला फोटो आलाय तुमच्या दोघा नवरा बायकोचा. कसला बाय, आला? बाय, वर बाय. काय लिहिलंय ते बघा ना, वर काय लिहिलंय ते डोळे गोगाला लागला काय तुम्हाला आता? दिन अरे दुबळ्या ये या पोरांना काय आकलीच्या पत्त्याने मी म्हणलं होतं गावातील डेप्युटीच्या मित्र परिवाराला रग वाटप काय करावं ह्या लोकांना राव कार्यकर्त्यांना चव घालायचे लक्ष ना. एक मिनिट काय करा म्हणजे दिकी रग हे जरा तुम अरे रे! आम्हाला नको ती काय अरे करतो? जाल्या राग नको येऊन देऊ. राखायची येऊ नका देऊ. अरे भिकारी येडा- म्हणतात काय आम्हाला? अरे भिकारी नाही बाबा, दिन दुबळे मध्ये भिकारी नाही. त्यांना आकलीच्या पत्त्याने त्यांना शब्दाचं समजलं नाही. आम्ही झापितो. काय काय झापिता कशाला झापिता आता आम्हाला भिकारी भिकारी म्हणतात. अरे थांब ना दर्शिक, एवढं काय लगे तुला काय राग आला लगे एवढा? कष्ट करून खातो घ्यायच्या टायमाला तर म्हणला होता. काय हो डेपुटी ही घ्या तुमची रक्कम. बघा हो, सर. लागत आम्हाला. बघा अरे काय- सगळे आणून द्यायला लागले. अख्खं गावात बी ठरलं का काय? मग अरे पण तुम्हाला काय झालं असं एवढं? हा काय? प्रेमाने वाटप करीत नाही मी. दिवाळी टायमाला पोराला फटाकडे वाटितो, परत फराळाला बोलितो, आणि आज रगच तुम्हाला घ्यायला काय झालं? कशाला पुढारीवानी फोटो टाकलाय मग? हा? कशाला पुढारीवानी फोटो टाकलाय? अरे पुढाऱ्यावानी नाही दादा, गावात वाटप केली म्हणून टाकावं लागत. आपल्या ग्रुपवर कळायला पाहिजे. तू माझ्या याचा झाली इकडे बायकोला काय कळत नाही. अरे तुमचा फोटो टाकला, मला बाकीचे फोटो नव्हते का? बायकोला कळत नाही पण चांगल्या व्यक्तिदार माणसाने मला कानात येऊन सांगितलंय. मला कळत नाही. व्यक्तिदार माणूस कोण रे? वाचून दाखिले. आम्ही कशाला नाव सांगावा? तुम्ही सापडा तुमचं. आम्हाला परत एक भिकारी काम कर, गरीब म्हणायचं नाही. मनातला गैरसमज करू नको घेऊ. ही माझ्याकडून सप्रेम प्रेमाची भेट आहे तुम्हाला. आम्हाला नको. अहो डिपुटी भाऊ, तुम्हाला मी लई चांगलं समजत होते, पण तुम्ही तर बघा आमच्या आबरू काढायला लागलं. हा कसलं घाण त्याच्यावर तुम्ही लिहिलंय. येत ना, तुम्ही काय तुम्ही दुष्काळण, भिकारी. तुम्ही दोघं नवरा बायको आहेत ना, लय हलक्या कानाचे आहेत. हे बघा विरोधकाचा डाव असतो. चांगल्या लोकांचं चाललेलं मिस कर. तुम्ही माझा जाल्या, तू माझा खंदा कार्यकर्ता आहे आहे. ना. लोकांचं ऐकू नको. तुला तू लोकांबरोबर तुला रग दिली म्या, हा. पण तुला वेगळं म्हण, तुझं माझ्या मनात वेगळं स्थान आहे. हा. ते जर स्थान तुला दाखिले ना, तर तू माझी मुख्य घेशील आता. कोणाची? माझे. तुमचे. हा. काळे भांगार पडला तुमचे. कायला मुख्य घेऊ मी? मला काय करायची? मला भिकारी मानतात. अरे 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 बर मला एक सांगा, तुम्ही श्यामेला का रग नाही दिली? त्याचा नंबर का नाही लागला? सांगा मला, सांगा. अरे जे माझे सच्चे कार्यकर्ते, जे सच्चे खमर्तक आहेत, त्यांनाच मी एक रेख दिली. श्याम्या म्हणजे 2 दगडावरचा पकडा आहे. कधी ह्या पार्टीत, कधी त्या पार्टीत. तुम्ही कसे आहेत? माझे पहिल्यापासून एकनिष्ठ आहेत. काय बोला तर रावडे पोटी, खोटं बोला तर तुम्ही. त्याला कापलं ना तरी तुमचं नाव निघेन त्याचे छाताडे. कोणाचं? तुमचं. श्यामेच्या? श्यामेच्या. श्याम्याला जर श्रीमंत होता म्हणून. श्याम्याला कापलं ना, त्याच्या स्वतःच्या बायकोचं सगळं नाव निघणार नाही त्याच्या हाताडात. तुम्हाला लोक सांगू कोणाच्या? येणं करू नको, ते रग उचला आणि लोकांचं ऐकू नका. चला जा. तुम्ही त्या अशोक भाऊंना कसं काय दिले नाही रे? हे म्हणजे ना? अशोक भाऊला हा, बाबा, अशोक काय भोंगळ, करणार? अशोक कोण भोंगळ. म्हणलं? रगीत अशोक भाऊने आणल्यात. अशोक भाऊच्या पाहुण्याचं दुकान आहे. तुम्हाला कोण म्हणलं? आणि अशोक भाऊला काय रगीची गरज आहे? पाहुण्यात पिऊन रगी येतात अशोक भाऊला. कोणाला? अशोक भाऊ मग भोंगळला. आम्हाला गरज आहे काय? आम्ही आलतो का तुमच्या अरे दारात? गरज नाही. ही प्रेमाची उबदार भेट आहे. आता गारवा वाढलाय ना, त्याच्यामुळं माझं काय म्हणणं आहे की आपला मतदार उघडा पडायला नको, त्याला झाकला गेला पाहिजे. म्हणून मग मग तुम्ही सदा भाऊला कसं काय दिलं? हा, सध्या भाऊला दिली कस काय नाही? साधा भाऊ विरोधक हे बर का. साधा भाऊचं कसं आहे, दुसऱ्याने जर वाटले असते ना, साधा भाऊ सगळ्याच्या आधी रांगेल उभे असते. पण साधा भाऊला काय वाटते, डेपुटीचा साधा भाऊला गड्डा आहे. तुमच्या लक्षात कसं येत नाही? ते आम्हाला बाकी ना. आता तुम्ही ना सारव करायला लागलाय. बरोबर कळतंय. हो चला, डिपुटी भाऊ सगळे आता आपल्याला ना भिकारी समजतात. हा, चला चल. तुम्ही. अरे काय रे? एक काम करा, आता 2 रगी आल्यात, अजून 10 येत्या ना, अंगावर घेऊन झोपा. अरे 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 त्या साधा भाऊने लयच काळ केलं गड्या. कार्यकर्त्याने दिन दुबळे शब्द कशाला टाकेला? यांना ना ह्या कार्यकर्त्याला दुबळं होस्तोर मारी तुम्ही. लय चव घातली गड्या. साधा भाऊ आलो. हो साधा भाऊ थांबा. झाले गावातले काड्या करून झाल्या, कानात लोकांच्या वकून झालं का? वास आला का काय? लोकांच्या कानाचा वास घेता काय? आणि मीच वाकलेलो होतो हे तू मला कसं कळत आहे? हा वास आला का? अहो एवढं बी विरोधीत का नसावा काय? ती गरळ असं नाही कडीच वका काय? ते जाल्याच्या बायकोला जाल्यानंतर चुकांदाला बाकीच्या मतदाराला सांगितलं मी दिन दुबळे भिकारी समजतो का त्यांना? व्हॉट्सअपला तर तसंच टाकलंय. अरे ते कार्यकर्त्यांनी टाकलं, त्यांना आगलीचा पत्ता नाही त्या कार्यकर्त्यांना माझ्या. त्या फोटो असा आलेला तर लय बरं वाटलं असेल. लोक पाहतेत फोटो. आणि रग घेत ना, ते अशोकरावनी ना आणल्या आणि काय ना, अशोकरावच्या पाहुण्याच्या दुकानातून आणल्या. हम्म. पैसे भाऊसाहेबांनी दिले. आमच्याकडे भाऊसाहेबांनी खबरं आहे दिले का? सगळ्या. आमच्याकडे खबर आहे सगळ्या. येण्यात नका काढ. भाऊसाहेबाचा कर्ज आहे,
खर्चीला मागे भाऊसाहेब माझ्याकडून पैसे घेऊन जातो आणि तुम्ही मला सांगायला लागले व्हय? तुमच्याकडून पैसे घेऊन जातो गावातले सगळे कार्यकर्ते गेले काय व्हायला भाऊसाहेबालाच पैसे दुकानात लोकांना कळतं कोणाकडे मागा, पण तुम्हाला सांगतो हे वागणं बरं नाही. एखादं लोक जर समाजकार्य करीत असलं त्याच्यात बोट नका खाली जाऊ. समाज कार्य करा पण गावातल्या प्रतिष्ठित लोकांना एकदम दीन दुबळ्या भिकारी समजू नका. डेप्युटी म्हणजे तुम्ही काय टाटा बिर्ला का अदानी अंबानी लागले. 42 रगी वाटायच्या आणि 56 ठिकाण टाकायचे. कमेंट किती 42 रगाला वा 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 42 रगी आणि 420 कमेंट. 420 पाना कमी का सांगू का आमच्या रगी वाटण्यापेक्षा रगी आमचा फोटो पाहून तुमच्या बुडाला आग लागली, बाकी दुसरं काय नाही. आमच्या रगीने लोकांचं अंग झाकलं जाईल, उघडं नाही होणार. पण तुम्ही काय केलं माहितीये का, लोकांना उघडे करायला लागले. घरापाशी वाटायच्या ग्रामपंचायत तुमची सवती आहे का? आम्ही सदस्य आहे, आम्हाला विश्वासात घ्यायचं. ग्रामपंचायती समोर मला विश्वासात घेऊन जमलो ना, एकही प्लॅन तुम्ही सक्सेस होऊन देत नाही. विश्वासात घेऊन प्लॅन सगळा आम्ही जर रगी वाटायचं म्हणलं असते ना, तुम्ही म्हणले असते रुमाल वाटा. तुमच्या घराच्या छतावर उभं वरती कोणतं राहतं हेलिकॉप्टर शूटिंग ड्रोननी शूटिंग काढायचं, असं फिरवायचं आणि तोंडा पुढे ठेवायचं. मग याला रग देतात त्याला रग देतात, सुगंधाला रग, जाल्याला रग, जाल्याच्या बायकोला. काय झालंय माहितीये का, तुमच्या वार्डातल्या 2-4 लोकांना रग दिल्या ना, पण त्या लोकांना माहितीये डेप्युटीचं मन कसं आहे. बरं का, असू द्या. आमच्या कार्यकर्त्यांनी जरा थोडी चव घातली, त्यांनी ते टाकायला नको होतं, पण ते तुम्हाला कोलीच सापडलं, बाकी दुसरं काय नाही. बरं का, आतापर्यंत डेप्युटीने लय उपकार केलेत, कोणाचा फोटो नाही टाकलेला, पण हे कार्यकर्ते मी आता आणतो. माझे 2-4 येत नाही पोरं, हे ठोक ठोकितो दिनदुबळा शब्द वापरायचे, तुम्हाला कोलीच सापडलं. आणि तू जाल्या हलक्या कानात तिची बायको. हलक्या कानात नाही, स्वाभिमानी आहेत. तुमच्या ईदभर त्या तुकड्या करतात, त्यांचं आयुष्यभर त्याला ऊब भेटणार नाही. ऊब फक्त साधा भाऊकडे भेटणार आहे. इथली जीवाची ऊब आहे. रगीचं काय त्या रस्त्याने इकायला येतात. आमच्या गावात तर त्या मेजरच्या तिथं भाड्याने घेतलंय, तिथं आपल्या पलीकड नाही का नदीच्या पलीकड, तिथे तर पार आले युपी बंगाल तिकडले कलकत्त्याकडले. 10-20 रुपयाचे कापडे बोळे रॉक ब्लँकेट. ऐका ना, शब्दाने ऊब भेटत नाही, त्याला प्रॅक्टिकली वागावं लागतं, त्याला वास्तवात माणसाला भान ठेवावं लागतं. आम्ही जे लोकांना वाटलंय ना ते त्यांना यायला नाही वाटलं. बरं का, तुम्ही सांगू नका आम्हाला. आणि रोज झोपताना नाव घेतलं पाहिजे. डेपुटी जिरक बरं का, रोज झोपताना नाव घ्यायचं डेपुटी जिरक. मी बी ना उद्या वाटप करणार आहे. काय माझ्याकडे वाटप करा. पोल्ट्रीच्या डब्यात 5-5 लिटरचे रोज संडासला निघाले ना, साधा भाऊचा डबा बघू कोणात नाव घेत. नाही, लोकांना जुलाब लागलो तुमचा डबा लागेल, कारण की मोठा डबा आहे ना. पण त्याच गरजेला येईल, घाण साफ करणार तीच राहील. नाही, मला एक सांगायचं, मध्ये गाणी होत्या. नाही हाय, हे बघा, एका जत्राने देव म्हातारा होत नाही. दरवर्षी जत्रा येत असती. तुमची जत्रा आली ना, मग आम्ही कसा चाई तमाशा करतोय बघा. तुम्हाला जर वाटप करायचं ना, इथून पुढे आम्हाला विश्वासात घेतलं तर ओके. आम्ही कावा नाही म्हणत तुम्हाला, सदा भाऊ तुम्हीच येत नाहीत. फक्त आता कुठं आमचा फोन बंद आहे का काय का रिचार्ज संपलं, रिचार्ज नाही. टावर पडलं BSNL. रिचार्ज नाही, तुम्ही येत ना, तुम्ही ऐन वेळी काहीतरी पाचकातात म्हणून काही गोष्टी येत ना, राजकारण तुम्हाला भेटतात. बरं का, आमच्या पासून हात राखून धरले का आम्ही 5 किलोच. तुमचं तेवढीच गाठ आहे ना, तुम्हाला बोलवलं नाही. आता एक काम करा, फक्त आता आहे ना, गावातल्या लोकांना जाऊन कानात मधून हे नका सांगू की ते रगी मागणं एकदा झालंय, समाजकार्य आमच्या गुण चालय. आता तुम्हाला आहे ना, डिलीट करा ते स्टेशन, ते आलं लक्षात? डिलीट करायला सांगा. ती आलं आमच्या लक्षात. फोटो टाकलेला तुमचा गड्डा आलाय, तो फोटो डिलीट करतो आणि सगळं डिलीट करतो. आणि जरा इथून पुढे ना सोबत राहा, आमच्या सोबत राहिलं ना, तुमचा उदो होईन आणि आमचा उदो होईन. तुमच्या पक्षात घेऊन आमचा पक्ष चिन्ह सगळं गोठून टाका. आमचा स्वतंत्र बाण आहे, एकटा निवडून आलो हरकत नाही, स्वाभिमान जिवंत. आम्हाला माहितीये वेगळं वरण मांडिता, पण जेव्हा भात कालेला जातो का तेच वरण आणून भातात टाकीता. आम्हाला सगळं माहितीये, फक्त वरण जपून ठेवा एकत्र भातात कालायला. तुमचा भात तसा ठेवा पिंडाला व्हायला, आमचं वरण शिवाय चवच नाही गावाला. एक काम करा, आता मच्छरदाण्या वाटणार आहे त्यावेळेला एकत्र या. आणि आता लोकांना जरा थोडं आणि फोटो आम्हाला ठेवा, नाहीतर झोपायाऐवजी मासे धरायला मच्छरदाणे जाते. आमच्या लक्षात आलं, फोटोन गड्डा उठलाय, तो फोटो डिलीट करतो आणि ते दिनदुबळे डिलीट करतो. आता फक्त दिनदुबळ्याला जाऊन सांगू नका की दिनदुबळे म्हणलेलं, बरं का. फोटो गेला, विषय संपला. बरं चाल, इथून फोटो गेला, नाहीतरी
येतो. पाऊलवर चालू केलं राजकारण पाहिजे. तुमच्या कोणी शिकावा बर का नाही नाही हा? लोकांना कसं बाजूला करायचं तुमच्याकडून नाही शिकावा. शिकाव नाही ते बाजूला करायला शिका हा. पण लोकांना बाजूला करून कसे कान भरावं हे तुमच्याकडून शिकावा येतो. नाही 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 नाही. एकत्र राहा इतके हलक्या हा. कानाचे नाहीत लोक, करणी होय तशी. काय म्हण बरं का श्यामराव पण मोबाईल मुळे जरा पेपर वाचायची मजा जाती कारण की आता बातम्या मोबाईलला बी येतात पण बरं आहे, चल तो पेपर लावून ठेवलाय हा मला माणूस बसत येऊन बसलं रद्दीला लागत ना मला त्याच्यामुळे मग चला हा, बा, दोन्ही कामं होते होतात. तुझे. हा. झालं वाचून झाला वाचून काय महत्वाचे वाचायचे आणि ठेवायचे येऊ का हा हा या हा या चल वाचायचं तर वाचायचा पुन्हा घडी नीट नाही घालायची तसाच अस्ताव्यस्त द्यायचं करून अजून काय ते भाऊ मोबाईल पाहता राव. अजून दोन नंबर तुझ्याकडे भेट का पैसे पोरं काय आज सुट्टी म्हणली की मजा आहे बुवा. हा बस का अजून काही काय सांग? किती देऊ बाकीचे देऊ आता डेपुटीने केला मा मोबाईल त्याच्यामुळे मला त्या देणार तुमचा. मग अतिरेक करायचा नाही ना कुठल्या गोष्टीचा सांगितलं होतं त्यांनी ना नक खेळू नको खेळू कधी गेलो मोबाईल काढायचा तुम्ही काय भाऊ हा एक नंबर होती काय अरे, ए, हे यार बघ ना ती काय दारात किती वेळ बसावं किती नाही एवढं सुद्धा कळत नाही या पोरायला अक्षरशः गिऱ्हाईक यायला जागा ठेवण्यात होय एक नंबर आहे रे या बाई असं असं मारू लागतं हा डिगू उठ रे बाळा थोडा बरोबर उठाव. हा वा इकडे वा इकडे हा आज झाडून राहिलं होतं काय. हा अरे धूळ येतेच ना रस्त्यावर म्हणलं कसं आहे हा ते तर आहे. हो इथून या केशव भाऊ. ये इकडं. हा एक मिनिट ए, यार ती यार ते मारायला लागलं थांब ना त्यांचं होते ना. हो बस होता आता. हा बस हो. अरे देवा मेलं. हड 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 आईला ह्या काळ्या कुत्र्याला किती वेळा हाकला येऊनच बसत सारखं अरे कुठं कुत्र आहे पण पळायला ना आता पाहिलं नाही का तो तुमच्या मोबाईल मध्ये लक्ष होतं नेमकं अरे ते कुत्रं आहे ना किती वेळ बसावं काय त्याला कळत नाही आणि बसलं ना घाण करून जात रे उघड डोक्याला वाईट घाणीच राहावं लागतं सारखं मला नेमकं गिऱ्हाईक घ्यायच्या टाइम ती येते इथं लोक घाबरत येत मग हाड ना ए, काय हो परत आलंच काय. अरे ते बघत आहे इकडं मी गेलो काय आतमध्ये काय कधी आहे चल माझं एक काम आहे थोडं करून तरी पटकन काय कळा ना यांचं काहीच जाऊ तर. हा ये हा चुना देऊ काय राम राम काय चाललंय झाले कांदे लावून हा. नाही बाबा काय छाप नाही खाता नका सवय लावू मग इथंच काही नाही इथंच पाचा पाचा थुकन त्यो ए थुकलं काय मी लगेच अरे तसं नाही बुवा म्हणजे त्यांना म्हणलं बरं जाऊ दे पाणी दे मला लागली का ताण तुला मग हा घरी नाही आला तर लगेच तुला पाणी प्यायचं आहे का मी माहित नाही तू पितो राव तुला भरोसाच नाही भाऊ मला ठोशिंग का नाही मला घरी आणायला परत आहे का टाइम इथं हा तो बरं आहे घरून आला तू एवढं जागे तुला ताण लागेल होय रे पाणी ठुई ठुई पाणी अरे पाणी ठुई ना तुला मी आता काय म्हणलं तो अवघडच आहे राव घरून आला तरी पाणी पित मी कुठं जाऊ पाणी आणायला सांग बरं बाटली संपली हो. घर लय लांब आहे का लांब का दुकान ठेवून जाऊ का मी आता का दुकान बंद करून देऊ आता बरं जाऊ दे भाऊ चुकलं पाणी मागितलं तुला अरे असं नसतं भाऊ दिलं एक घोट प्यायचं पाणी काय सगळं संपून टाकलं आता काय करू मी धर दे काय मला कशाला देतो बाटली काय रागाने बघत बाबा म्हाताडीचे डोळे असल्यावानी अरे मी बघतो का तू बघतो चिंगम दे ना चिंगम बिंगम नाही आणले आज पैसे घे बाबा ए भैया ए दादा भावड्या लागला कागद बीत टाकायला मला खायला आले बोटे कुठे पेपर वाचायला
खाली ठेवून देतो आले का बाबा, एक तासभर उठत नाहीत. हा नमस्कार. मग काय म्हणता? पेपर आला का नाही रे? पेपर का? हा पेपर नाही आला वाटतं अजून. नाही आला एवढा टायमापर्यंत येत असो. आज बोल अर्धा तास उशीर आला मला यायला. हा ना राव, कसं काय आला नाही काय ना? नाही आला काय का? पोरायचं काय सांगतात पेपर टाकणारच, कुठं थांबले का थांबले. ते आहे हा काय नाही तो इथे आला जरा थोडं पेपर पाहिला का जरा बरं वाटत. हा हा हा. बरं सर आलो येतो मी. हा या जाऊन. बरं झालं भो. अरे श्यामराव तुला सांगायचं सरलं काय? अरे ते आला काय पेपर? नाही कालचा आहे तो. कालचा आहे हा कालचा आहे कालचा काल आहे ही तो, नव्हती कालचा. जाहिरात. अरे आजचा पेपर आहे. आजचा आहे. हा अरे कवा टाकला गाड्या त्यांनी, मला माहिती नाही, मी आता खालून काढला. खालून काढा. हा बरं बरं धर आता जाता पेपर आला लागला की. नाही खाली होता, मला वाटलं कालचा आहे काय नू. बरं ते भाऊसाहेबांनी काय ठेवलं का त्यासाठी? मी माग आलतो ते मला बॅग ठेवली काय? भाऊसाहेब नाही आज नाही आले. नाही का मला वाटलं बॅग ठेवली काय चावी इथं. नाही बरं बरं पेपर नव्हता म्हणला ना आला कस काय लगेच? चहायला घोळच झाला बा. डेपुटीला उगा संशय यायचा बा आता. नाही मोकर पाणी फेकलं राव ते श्याम यांच्या पाहिलं अंगावर. तरी आता, हा? मी उकिलं भो, नाही तर माझ्या थोबाडच बसला असतं. काय झालं? अरे बघ ना, आम्ही रस्त्याने येत होतो, श्याम यान पहिलं गपक्याच पाणी फेकले आमच्या अंगावर. म्हणजे माणूस- झालंय काय पण? मलाच काय कळायला राव, पिसाळ्यावानी करायला लागले 2 दिवसापासून. अरे त्या दिवशी पण आम्ही जर बसलो दोघं जाऊन हा तर मुद्दाम झाडाचं नाटक काय केलं. नंतर मग म्हणे नाही थोडं बाजूलाच व्हा. नंतर म्हणे हाड कुत्र्याला हाड केलं. मला सांग चालू आपण दुकान चालू करायच्या आधी झाडून बिडून घेतो मग दुकान उदलेतो ना. हा उडली तो. आणि आम्हाला तुत्र दिसलं नाही म्हणजे त्या हाडाड आणि ते ताळा शर्ट पण म्हणते ताळा तुत्र होतं. बरं एकदा नाही 3दा केलं. हा याला कुत्र म्हणले या डेग्याला. आता कोणाला म्हणले त्यांनाच आम्ही माहिती. दोघं होतो तिथं. अरे काय झाले काय ते श्याम काही डोक्यावर बिक्यावर पडला का काय रे? काय कळणार ना काही. बरं आपला त्रास पण नाही तिथं. आपण आपलं बसलो टाइमपास गेम खेळत. सरळ सांगा बुवा, तुम्ही आमच्या दुकानापाशी बसू नका म्हणून. आम्ही येत होतो या बाकीच ह्यो होतला मी पट्ट्यात पडलो त्यांच्या गेलं बोललो तुला. अवघडच केलं बुवा. म्हणजे आता सगळं सोडलं वाटतं शामरावांनी. श्याम काय मकर काही करायला लागले. अरे पण आता करायचं काय? काय करायचं म्हणजे डेपुटीला सांगू आपण काय करायचं. डेपुटी काय करणार आहे ते म्हणतील तुम्हाला काय काम धंदे नाहीत. कस काय मग असं भांडण करतात काय हे? एक काम करू ना, आपण तिघं मिळून या श्यामेला दगडांनी जाऊन ये ना, खपाखप मारू त्याला. येडा झाला काय झालंय? काय असं शक्य आहे का मारणं बिरणं कुठं? मग असं कसं करतोय आपल्याला? मग एक काम करायची का, ठीक आहे तुझ्याकडे गलुरी आहे ना, हा गलूर घेऊन ये. गलुरीच्या खाड्याने त्याचं टाळ करून ये. काय बोलतो? हा अरे जमन का पण? हा जमायला काय झाले? अरे मग 1 नंबर काम होईल. हा हा चला मग. हे पण तू जमन नक्की ना? हा लांबूनच मारायचं बरोबर. होय पण सांगायचं नाही भाऊ, आपला प्लॅन झाला म्हणून बरं का. नाही सांगू नका. आणि एकदम एकदम याच्यात झालं पाहिजे सुमडीत. सुंबडीत डायरेक्ट लिंबारावर बसून मारू. बस, चल. कार्यक्रमच वाजून टाकू चला. हे काय आली अरे काय पर हो पुढे गणगण झाल्या गणगण. आम्ही ना श्याम्याला आता हाणणार आहे डेपुटी. कोणला श्याम्याला का म्हणता त्याला श्यामाला? कमून हाणता म्हणजे त्याने आम्हाला लय त्रास दिला. मी बसलो होतो माझ्या कानापासून कागद फेकितोय, गाय फेकितोय. परत सकाळी यायला लागलो, माय ओढणी आमच्या केली. अंगावर पाणी फेकलं, मी ओकिलं. लय माणूस घाणं झालंय. अरे सकाळीच काय झालं माहितीये का, आता मला पेपर वाचायची सवय आहे. मी जात असतो पेपर वाचायला थोड्या वेळा. आता त्याचा पेपर येतो, मी मागा लावला होता. आता मोबाईलमुळे नाही पेपर वाचणार होत. कधी मध्ये गेलो तर आपल्या बातम्या वाचायचं असतो. मी गेलो, मी म्हणलं पेपर आला का श्याम? मला म्हणलं नाही आला. आणि भाऊसाहेबांनी बॅग ठेवली का बघायला. मी मागा आलो तर पेपर वाचत होता. मी म्हणलं कोणचा पेपर आहे रे? म्हणला कालचा आहे. बघत होतं त्या दिवशीचा पेपर. मी म्हणलं आता कुठून आला पेपर? मला होता का टाकून गेला काय? माणूस घाणं झालं. डेपुटीनं पण असं करा म्हणजे आता सगळं सोडलं. एक काम करतो आम्ही, गलुरीने त्याचं डोकं फोडतो. बस हे डोकायचं आमच्या. येडपाट झाल्या गलोरीन डोकं फोडायला त्यांनी काय तुम्हाला हाणलं फिरलं काय? मग भांडणं कशाला वाढीत बसायचं? असं कमून करतोय पिसाळ्यावानी कुत्र्यावानी. हे बघ ज्याच त्याला सवय असती, माणसाच्या परिणामी ज्याचे स्वभाव असतात. नाही डेपुटी बदला देणार म्हणजे देणार बोललं त्याला आमचा हाड कोण करतो राव? मला सांगा ना तुम्ही, किती वाईट वाटलं असं. नाही हे वाईट वाटलं बरं का, हाड नव्हतं करायला पाहिजे. एक काम करा, त्याने तो जसा वागतोय ना आपण बी तसं वागायचं. माणसाला बरोबर मग हे करतं. हो भांडतंड नाही करायचे, भांडतंड वाढत असते. आणि तू आहे ना लोकांच्या दारात तसा बसायचं कमी कर बरं का. नाही डेपुटी उलगडून सांगा ना काय करायचं आता नेमकं. आयला तुम्ही पोरं आहेत का काय आहेत? या तुमच्या वयामध्ये आम्ही भलत्या खोड्या बिड्या करायचो. किती लोकांचे ताळीवर आणले हा होते. मग खोड्या करून त्याच्या बरण्यात घेऊन पळू आता. आता चल. जाऊ का?
ओ रुपा वहिनी, माणसं बिनसं बघा ना तुम्ही. अहो तुम्ही कशाला एवढं चिटकून चालला मग? चिटकून चाललोय का मी? रस्त्याच्या मधोमध चाललोय मी. तुम्ही तुमचं सांडपाणी इकडे टाका ना. रस्त्यावर टाकी रस्त्यात कुठं? आता मला काय माहिती तुम्ही इथून जाणार आहे म्हणून. अहो मी जाऊ नाही तर नाही जाऊ, पण तो रस्ता आहे, वागायचं जागा आहे ती. माणसं जाणार येणार ना. तुम्ही पहा बरं, सगळ्या पॅन्टर उडवलं माझ्या राव. काय तुम्ही बी अहो माझी काही चुकीच नाही पण याच्यामध्ये. बघून वाचायचं पाणी. कोणी येतंय का रस्त्याला, कोणी येत नाही का, मग टाकायचं. एक तर रस्त्यावर पाणीच टाकू नये. इकडे तिकडे कुठं तरी टाका, दुसरीकडे सांडपाणी का रस्त्यावर टाकायचं पाणी. माझ्या दारचा रस्ता आहे, मी काही करीन. दारचा रस्ता आहे तो सार्वजनिक असतो, ग्रामपंचायत रस्ता असतो, तो घाण करायचा नसतो. हा, तुम्ही माझा नका रस्ता मला आहे सांगू. म्हणजे. हा. एक तर राहताचे राहता भाड्यांची तिथून आवाज करता मालकावानी तू. लय बोलू नका. अरे आण ना, तो ना सभ्य नाही राहावे. कुत्रे लागलेत माझं असे ना, धरलं बिरलं तर उडत 32 इंजेक्शन लावून द्या आता. होय. हा अरे हाड म्हणलं तळतात हाड ना. काय राव कुत्रे राव. कुत्र मला कसं दिसणार? ठीक आहे. आता आता ते संदीप भाऊच होय. मग सोडलंय त्यांनी, लादलंय माझं. अरे हाड म्हणतोय ना तुला, हाड ना. तू दब्बर का काय नाव येत आहे याचं येत. ठीक आहे, तू मला तर म्हणत नाही ना. तुम्हाला आवाज येतोय ना? येतोय बरं का लांबून. हा. तिकडे आहे, तू इथे कुठं हाड म्हणतो मग? यात पलीकडे सोडलं, लादलं होतं माझं माय, म्हणून म्हणतोय त्याला. तुम्ही जा, तुमचं चालू दे. अरे हाड ना, गप बस ना, तळत नाही राव. काय कुत्र आहे हाड. अहो काय नाही, फाईल आली ती पाठवली काय श्यामराव? काय नाही भाऊ. अयो. डेपुटी हा? असं वास येतो का हो घाण काहीतरी? कानवास नाही रे. असं वेगळंच येतो हो काहीतरी. अहो, कानवास हा ना, बेकार आला एकदम अचानकच. असं डायरेक्ट अंगावर आलाय. नाही रे, मला नाही आला. मला नाही आला. अयो लय बेकार डेपुटी. हा का? हा? ए, सगळं दूषित झाले हो वातावरण. तुम्ही काय ठरवलं रे? बॉल फेकून मारलास तिकडे, बायको तिकडे अंगावर पाणी टाकी ती. नाही राव. ओ डेपुटी, संदीप भाऊ सांड्यावर तुत्र बांधून ठेवलं हाड. कुठं कुत्रा आहे रे? ए, कुठं वास कुत्रा आहे? येतो का रे वास? पाजलंय कोणतरी. अयो लय बेकार. अरे अरे, अरे वास ठाऊक काय. अरे बापरे. ए तेजस, हा? हो इकडे येतो वापऱ्यात. हा ना. श्याम आल्यापासून वास यायला लागला काय तुम्हाला? कळलं ना बुवा. हं? काय लावलंय राव तुम्ही? हा? हा? माणूस घाण्यावणी करायला लागेल तुम्ही. माणूस आला तर माणसाचा वास येतो म्हणता तुम्ही. हा, आणि तिकडे रुपावीने अंगावर पाणी टाकलं. हे तुमचा डिगे बी माया मागून कानात हाड हाड म्हणतो, तिकडे म्हणतो कोणत्या संदीप पाहुण्याचं कुत्र भोकत आहे. मॅच काय लावलं होतं डेपुटी पारीला पाणी. कमून कमून म्हणजे आमच्या दरवाज्यात मग आम्ही फेकणार ना पाणी. अरे सगळं अंगावर उड माहिती. उडलं मग काय ए, झालं? आणि तू कम हाडाड करतो रे? आम्हाला बोललं केलं ते. कोणी वल्ल केलं? हा यांनी. ए, मी का वल्ल केलं तुला? हा आणि बसून देत नाही त्या दिवशी दुकाना पुढं गाडून घेत येत आहे. आणि टाळं तुत्र दिलं 4 वेळा हाड तर ते तेव्हा काय जमलं का? हे बरोबर आहे, तोच तुझं फळ आहे. तुला मला पोरं म्हणले होते, अरे येते 2 मिनिटं पोरं बसायला तो आहे टाइमपास करायला बसले तर लगेच त्यांना झाडून काय लावी तो हाड काय म्हणतो. मला मग ते ते म्हणले, लय वाईट साईड डेपुटी, काय सांगू तुम्हाला. अरे माणसापाशीच माणूस येतं, कुत्र्यापाशी कुत्र जात नाही बरं का. हो चुकलं राव डेपुटी माझं. हा, अहो पण डेपुटी तसं नाही ना. मला सांगा ना, आता मग दुकान आहे, दुकानाच्या पुढे किती वेळ येऊन बसावं, किती नाही. कसं होतं आता हे येऊन बसले, मग काही महिला ग्राहक असतं ते नाही येत ना. मग ते त्यांना वाटतं त्यांच्या दारात केव्हा पोरं बसलेले असते तर डिगे बी तुमचा काही गप्पा हाणीत बसवतो जे आले असतात. अरे त्यांना प्रेमाने सांगायचं किंवा बोलून सांगायचं, समजून सांगायचं की बाबा हो तुम्ही बसले का, लेडीज गिरायक येत नाहीत माझ्याकडे. काय होतं गावामध्ये आपण काय अजून लई एवढं हे नाही झालो की अजून गावाची परंपरा मोडायची. गावामध्ये त्या टायमाला प्रत्येक ठिकाणी एक दुकान राहायचं, सगळे जमायचे. अजून बी मला तुझ्या वडिलापासून सवय लागली पेपर वाचायची, तर येऊन बसतो. काय मला काय पेपर घेऊ शकत नाही की मी, पण ती एक सवय अंगवळी पडली. आता मला त्या दिवशी आलता राग, मग ते सोडून दिला. म्हणलं जाऊ दे, आपल्या कोणा काही चुकत असेल, याला खटकत असेल आपण आलेलो. म्हणून मी परत आलो नाही तुझ्याकडे पेपर वाचायला 3 दिवसापासून. खरं आहे, पण दुसरं काही नाही. आलं माणूस बसलं 2 मिनिटं ठीक आहे, पण येत तास तिथंच मोबाईल घेऊन गेम खेळत बसत ते करतात. मग कसं काय सहन करायचं हे सांगा बघा तुम्ही. पोराव, आपण आहे ना आपल्याला बी समजलं पाहिजे की समोरचा माणूस आपल्यापासून बोर झालाय, आपल्यापासून इरिटेट होतोय. ते आपण समजून घ्यायचं, तेवढ्या पुरतं जायचं, तेवढं पुरतं बोलायचं, बसायचं आणि निघायचं. नाही मला काही यांचं म्हणजे हे नव्हतं. गिरायक मग काय होतं, आलं का मग डिस्टर्ब होतं राहायला. बरं असे बसत येत ना पायऱ्याची तिथं, जाता येत नाही, येता येत नाही ग्राहकाला, अरे. म्हणून बोललो. बाकी मला काय मनात नव्हतं डेपुटी. श्यामा तुला बी माहितीये, आपलं तिथे रमेश काकाचं दुकान होतं, त्या सायमाला आपण घोळके करून दिवस गप्पा मारत बसायचं. आहे ना, बरोबर आहे. आता हे मोबाईल आल्यामुळे याच्यामुळे जरा थोडे एकमेकांना माणूस घाणे झालेत लोक,
पण माणूस की काय होतं श्याम माहितीये का, कोण कोणा ते जात नाही, कोणाला वेळ नाही. पोरं तो आहे येऊन बसत, बोलत तुला वाटायला पाहिजे आयला माझे 2 मिनिटं लोक येऊन बसतात. आणि तू जर चांगला बोलला ना तर कशाला लोक खाडाड केलं असते. आपण जसं वागतो ना तसंच आपल्याला वागणूक भेटत असते. त्याच्यामुळे आहे ना काही गोष्टी नाही पटल्या तर समजून सांगायच्या आणि मग हे करायचं. असं उगं एखाद्याला वाईट बोलून मन नाही दुखवायची. मग प्रेमाने सगळं होतं ना डेपुटी, हा. प्रेमाने सांगायचं ना. हा आता एक काम कर, कोणाला असं पुचकं पाचकं बोलत नका जातो. आणि पोराव तुम्ही बी जरा थोडं धोरणात जरा गेले तर आपण थोड्या वेळ बसत जा बरं का आल्या. आणि तो आपल्या बायकोला काय सांगायचं, बायको बी येडी आहे. तुमच्या दोघात झालं तर त्या बायकोला काय पाणी मारायला लावायचं तो. काय मारायला लावायचं म्हणजे मला झालं काय मग मा अपमान केल्यावर मग बायकोला सैन होईन का? अरे काही गोष्टी बायकापर्यंत जाऊनच नाही त्याच्या चालू. आपल्या आपल्या मित्रातल्या आपल्याच मिटायच्या. बायकांना काय कळत असतं, येड्या डोक्याच्या जाल्या. आणि आता काय करा, त्याला नाही ना आवडत, आपलं थोड्या वेळ गेले बसले निघले. आणि तू बी आहे ना आले जरा थोडं लय माणसाची माणूस घाण्यावर हे नको करीत जाऊ. मी बोल येऊ का चला आता जा. हा हा ए ऐका ए यार चाष्टा केली जायचंय. हे बघ असं मग जायला तू लय येडा आहे भाऊ. याडपाट तुला सिरियस कळत नाही काहीच नाही. आता झालेच ना भांडणं. इथून पुढे एक लक्षात ठेवायचं, त्याला दुकानात ते आलेलं नाही पटत, जायचं आपलं काम करायचं निघायचं. बस बस हा बघ त्याच्यामुळे कोणी मन दुखणार काय नाही. आणि तू अजून लहान आहे, हाडाड म्हणू नको बरं का, नाही तर तुला कुत्र्यासारखा आणीन मी. जाऊ का? हा